विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थि कलश संदेश यात्रेची भव्य शोभायात्रा। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थि कलश नवापूर शहरात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजही करोडो भारतीयांच्या हृदयात जिवंत आहेत। त्यांच्या अनुयायांकडून आजही या महामानवाची प्रत्येक आठवण, त्यांनी वापरलेल्या वस्तू मौल्यवान ठेवा म्हणून जतन केले जात आहे। महापरिनिर्वाणानंतर काही मोजक्याच अनुयायांकडे महामानवाच्या अस्थी जपून ठेवण्यासाठी देण्यात आल्या होत्या। त्यामध्ये नवापूर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थि कलश सायंकाळी 4 वाजता नवापूर शहरात दाखल झाले। यावेळी शहरातील अनुयायांनी विधिवत पूजा करून अस्थि कलशाची संदेश यात्रा शहरातील मुख्य मार्गावरून बसस्थानक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, जामा मस्जिद, सराफ गल्ली, दत्त मंदिर गल्ली होत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात सदर अस्थि कलश संदेश यात्रेचा समारोप झाला। यावेळी हजारो संख्येने आंबेडकर अनुयायी या अस्थि कलश संदेश यात्रेला उपस्थित होते। प्रामुख्याने महिलांची संख्या व बाल गोपाळांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून आली। ब्युरो रिपोर्ट, नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क। अनुयायी बंधू भगिनींनो, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या संदेशभूमीचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी दिनांक 7 फेब्रुवारी 2025 पासून म्हणजेच माता रमाई यांच्या जयंतीपासून दिवसापासून त्यागमूर्ती रमाई स्मारक मुंबई वरडी येथून सुरू झालेल्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थि कलश संदेश यात्रेचे आज आपल्या नवापूर शहरात आगमन झाले आणि नवापूरची ही भूमी पावन झाली यासाठी दिवस रात्र प्रयत्न करणारे धम्म संघाचे पूज्य भंते आनंदजी थेरो, आनंदजी मैत्रो, विजयानंदजी, संगानंदजी आणि संदेशभूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समिती धुळे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संदेशभूमी बहुउद्देशीय संस्था धुळे अध्यक्ष आयुष्यमान आनंदजी सैंदाने तसेच त्यांचे सहकारी विजयजी भामरे, विजयजी पगारे, विटी बागुल यांचे आभार व्यक्त न करता मी त्यांच्या ऋणात राहू इच्छितो। त्याचबरोबर नवापूर शहरातील बौद्धाचार्य आयुष्यमान दिलीपजी धिवरे यांचे मी आभार मानतो व या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल व प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे अस्थि कलश यात्रेच्या आयोजनाला सहकार्य करणारे माझे सहकारी राजकीय व सामाजिक क्षेत्रातील आप्तेष्ट व सर्व शासकीय निमशासकीय संस्था पदाधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्याने आजचा हा कार्यक्रम सफल झाला, त्यांचे मनपूर्वक आभार। वेगवेगळ्या प्रसार माध्यमातून या अस्थि कलश यात्रेला प्रसिद्धी देणारे माझे पत्रकार, मीडियाचे बंधू भगिनी संदेश यात्रेसाठी मोठ्या संख्येने सहभागी होऊ संदेशभूमीचा प्रचार आणि प्रसार या करण्यासाठी सज्ज झालेले सर्व बौद्ध उपासक व उपासिका आपण सर्वांचे मी आभार मानतो। तसेच चारही समाजातील बौद्ध उपासक उपासिका बंधू भगिनी
धम्मदान देऊन ह्या कार्यक्रमास मोठ्या स्वरूपात सहकार्य केले म्हणून मी सगळ्यांचे देखील आभार मानतो. शेवटी एवढेच म्हणतो, अखंड राहतील शिरावर आपल्या उपकाराचे भार, शब्दातून व्यक्त करतो तुमचे मनपूर्वक आभार. जे येथे पाहिले काळजात राहील, पुन्हा आपल्या भेटीची मन सदैव वाट पाहीन. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. धन्यवाद.